जन्मस्थळ विकास निधीवरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काही वेळातच मुंबईत बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहामध्ये थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीसाठी शिर्डीहून 30 जणांचं शिष्टमंडळ आलेलं आहे। या शिष्टमंडळात आमदार राधाकृष्ण विखे पाटील तसंच शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांचा सुद्धा समावेश आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे। प्रफुल्ल, साधारण किती वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे आणि कोण कोण महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असतील? केतकी, आपण जर पाहिलं तर शिर्डी संस्थांचा वाद जो निर्माण झाला आहे की पाथरी की शिर्डी साईबाबांचं जन्मस्थान कुठलं, त्यावरनं हा संपूर्ण वाद आहे। या ठिकाणी आज ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आली आहे। शिर्डी संस्थांचे अध्यक्ष, त्याचबरोबर शिर्डीचे आमदार आणि एकूण 20 जणांचं शिष्टमंडळ जे आहे थोड्याच वेळात या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृहावर या ठिकाणी आलेलं आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या ठिकाणी पोहोचतील आणि 2:30 वाजता जी आहे ती बैठकीला सुरुवात होईल। कारण वाद हा जो सुरू झालेला आहे 100 कोटी रुपये परभणीला ज्यावेळी दिलेत त्याचवेळी हा वाद निर्माण झाला की शिर्डी जन्मस्थान म्हणून या ठिकाणी परभणीला 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला। खऱ्या अर्थानं शिर्डी की पाथरी हे दोन जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात ही बैठक होईल। एकूणच 100 कोटी रुपये जे पाथरीला देण्यात आलेले आहेत ते या ठिकाणी दिले जातील का, की शिर्डीला आणखी एक नवीन काही योजना किंवा नवीन या मुद्द्यावर तोडगा निघेल का, या सगळ्यांकडे लक्ष लागलेलं आहे। पण खऱ्या अर्थानं हा वाद आजच मिटेल याची शक्यता कमी दिसते, कारण मुख्यमंत्र्यांनी जरी आश्वासन दिलं तरी पाथरीकरांचा जो दावा आहे तो या ठिकाणी कायम राहील। अगदी। आणि प्रफुल्ल, बाळासाहेब थोरातांबद्दल काय सांगशील? कारण राधाकृष्ण विखे पाटील आहेत, खासदार स्वतः इथे उपस्थित राहणार आहेत, पण बाळासाहेब थोरात हे नगर जिल्ह्याचे असून सुद्धा आतापर्यंत त्यांनी काही भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। ते या बैठकीत येणार आहेत का? नक्कीच बाळासाहेब थोरातांच्या विषयी अजूनही काही माहिती मिळालेली नाही, कारण शिर्डीचे आमदार म्हणून राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत ते या बैठकीला येणार आहेत। त्याचबरोबर खासदार लोखंडे देखील या ठिकाणी आहेत। या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर बाळासाहेब थोरात कुठेतरी महसूल मंत्री जरी असले तरी महसूल मंत्री म्हणून त्यांनी या बैठकीला येणं अपेक्षित होतं, पण ते या बैठकीला नसतील अशी शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते। आणि एकूणच नगर जिल्ह्यात एक बडप्रस्थ म्हणून बाळासाहेब थोरातांकडे देखील पाहिलं जातं, पण ते या संपूर्ण वादापासून वेगळे आहेत का, हीच आतापर्यंत चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे। प्रफुल्ल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि या बैठकीचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत।